पुण्यामध्ये पावसानं चांगलाच जोर धरला होता आणि त्यामुळे इंद्रायणीला पूर आला। आळंदीतल्या इंद्रायणीवरील सर्व पूल आज बंद आहेत आणि त्यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचं प्रशासनानं आवाहन केलंय। देवाच्या आळंदीचा संपर्क सध्या तरी तुटल्याचं पाहायला मिळतंय। इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि आळंदीमधून इंद्रायणी नदीवरचे सगळे जे पूल आहेत ते वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आलेत। नदीपात्रामध्ये कोणीही उतरू नये असं आवाहन नगर परिषदेनं केलंय। पंचक्रोशीतील कोणीही आळंदीमध्ये पुलावरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नये असंही आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे। आळंदीमधली दृश्य आपण पाहतोय। आळंदीमधले सगळेच पूल सध्या वाहतुकीसाठी बंद आहेत। कोणी इथून प्रवास करू नये अशा प्रकारे प्रशासनानं इशारा दिलाय। खरं तर आता वारकरी मंडळी जमू लागलेली आहेत। 8 तारखेला माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि त्यापूर्वी पावसानं अशी केलेली ही दैना। कैलासपुरी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर या सगळ्या घडामोडींवर बोलण्यासाठी सध्या उपस्थित आहेत। कैलास, आळंदीमधले सगळे जे पूल आहेत ते सध्या वाहतुकीसाठी आणि एकंदरीत जाणाऱ्या येणाऱ्यांसाठी बंद करण्यात आल्याचं कळतं आहे। काय नेमकी पावसाची परिस्थिती आहे, काय इंद्रायणी नदीची पाणी पातळी वाढली आहे त्या संदर्भातली अपडेट आहे? गेल्या 5 दिवसांपासून आळंदी आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। धरण क्षेत्रामध्येही भरपूर पाऊस पडत असल्यामुळे इंद्रायणी नदीची पाण्याची पातळी जी आहे ती प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे। इंद्रायणी नदीवरचे जे 4 आळंदीमध्ये जाणारे पूल आहेत ते 4ही पूल पाण्याखाली गेले असल्यामुळे आळंदी नगर परिषदेने हे जे पूल आहेत ते वाहतुकीसाठी बंद केलेले आहेत। पंचक्रोशीतील नागरिकांनी आळंदीमध्ये येऊ नये, नदीमध्ये उतरू नये भाविकांनी असं आवाहनही नगर परिषदेने केलेलं आहे। आपल्याला माहितच आहे की 8 तारखेला माऊलींच्या पालखीचं प्रस्थान आहे। त्यासाठी लाखो वारकरी जे आहेत ते आळंदीमध्ये दाखल होत असतात। मात्र पावसाचा गेल्या काही दिवसांपासून असलेला हा जो जोर आहे तो पाहता या ठिकाणी पूल जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत। त्यामुळे पुण्याकडून आळंदीमध्ये जाणारे सर्व रस्ते जे आहेत ते बंद झालेले आहेत। त्यामुळे वारकरी जे आहेत ते येणार पालखीसाठी येणार आहेत त्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे। मात्र जीविताचा धोका लक्षात घेऊन कुणीही नदी पात्रामध्ये उतरू नये आणि प्रवास करू नये पुलावरून असं आवाहन नगर परिषदेनं केलं आहे। ठीक, धन्यवाद कैलास दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। कैलासपुरी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। पूल सुद्धा आळंदीमधले काही पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे प्रशासनानं या संदर्भात खबरदारीचा उपाय म्हणून हे सगळे पूल सध्या बंद ठेवलेले आहेत।